स्मार्ट अहमदनगर न्यूज। शरद पवार गट अभिजित दादासाहेब कळमकर शिवसेनेचे संभाजी कदमराजे व अनिल भैया राठोड माजी आमदार यांचे चिरंजीव विक्रम भैया राठोड यांच्या उपस्थितीत या आमरणात उपोषणाचा आज 4था दिवस चालू आहे। उपसंपादक फरहान शेख, ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज। या ठिकाणी आपण स्मार्ट अहमदनगर न्यूजतर्फे जे अन्याय लोकांवर झालेला आहे आणि जे समक्ष आपल्यासमोर उभं राहिलेले आहे, तर ते दोन शब्द पोलीस प्रशासनाबरोबर त्यांना पण काही बोलायचं आहे, तर ते दोन शब्द आपल्याबरोबर बोलतील। आपल्याबरोबर काय असं नेमकं घडलं आहे साहेब, किंवा तुम्हाला कोणाचा प्रेशर आलं आहे, कोणाचा दबाव झालेला आहे तुमच्यावर, किंवा काय अन्याय झालेला तुमच्यावर, हे गोष्टी दोन ओळी तुम्ही आमच्याबरोबर सहकार्य करा आणि आम्हाला बोला। माझं तर 3 वर्षापासून 3-4 वर्षापूर्वी दुकान चालू होतं आपलं सोन्या चांदी। माझं नाव सौरभ सदभावे, राहणार गंगापूरला माझा सोन्या चांदीचा व्यवसाय होता। एक माझ्यावर पहिले त्यांनी आलेत, मारहाण वगैरे केली 15-16 जणांनी। व मारहाण कोणी केली होती साहेब आपल्याला? LCBच्या अधिकारी लोकांनी, म्हणजे पोलीस प्रशासनाच्या लोकांनी आपल्यावर दबाव आणला आणि तुम्हाला मारहाण पण केली? रिकव्हरी मागितली। पहिले मला 100 ग्रॅम म्हटले ते, मग मी म्हटलं मी कुठून, माझं काही याच्यात हरवलं नाही वगैरे काही नाही, तर मग मला मारलं वगैरे परत आणि आतमध्ये घेऊन आले। माझं ज्यावेळेस म्हणे घरी दाखव म्हणतो, घरी दाखवल्यानंतर म्हणे आता ते 1200 ग्रॅम म्हणे त्याचं तेवढं रिकव्हरी। व माझ्या वडिलाला बाजूला नेलं, मला वेगळं केलं, घरच्यांना लेडीजला वेगळं केलं, त्यांना असे फोटो दाखवले विचित्र, हे तुमच्यावर गुन्हे होतील, तुमचं मुलं तुझ्यावर 20-25-30 गुन्हे दाखल होईल, तू आता येत नाही, तुझ्यावर गुन्हे दाखल होईल, तू आता विसर, तू किती 3-3, 4-4 वकील लाव, बाहेर येऊ नाही शकत। मग वडील वगैरे घाबरले, ते म्हणे तुम्हाला कमीत कमी एवढं द्यावं लागेल। तर माझ्याकडून सुरुवातीला 850 ग्रॅम घेतलं गेलं सोनं। नंतर परत त्याच तारखेला त्याच दुसऱ्या वर्षी आले, त्यावेळेस बी 235 ग्रॅम घेऊन गेले। त्याच्यानंतर माझे दुकान बंद, त्यानंतर मी दुकानदारी बंद केली। मी दुकानदारी 50 लाख रुपये करायचं कर्ज काढून, लोन काढून दुकानदारी चालू केली होती। आज माझ्या घराला नोटीस वगैरे लागलेल्या आहेत, माझ्याकडे नोटीस पण घराला चिटकवलेलं आहे। बरं, याच्या संदर्भात साहेब तुम्ही मोठ्या साहेबांना किंवा मोठ्या अधिकाऱ्यांना तक्रार वगैरे केली नाही का? मी पहिले तर गोष्ट म्हणजे कुठं गेले सांगितलं तर तुम्हाला बरं वाईट होईल तुमच्या जीवाचं, तुम्हाला आम काही करू, तुमचं एन्काउंटर करू, आमकं करू, त्या भीतीनं मी 3 वर्षापासून आज घरात बसलेलो आहे डिप्रेशनमध्ये, म्हणजे त्या सदम्यातून बाहेर न येता। तरी मला 3 वेळेस असं हे आलं। आता सध्या तुम्ही म्हणजे प्रत्यक्षात जे आता चाललं आहे, तर आत्ता तुम्ही पण पैसे लोकांना त्यांना देऊ राहिले का? असं काही चालू आहे का? किंवा सोने वगैरे देऊ राहिले का? असं काही आहे? शिवसेनेचे प्रमुख होते अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव साहेब आपल्याबरोबर उपस्थित आहे, ते पण 2 शब्द आपल्याबरोबर बोलतील। साहेबांना मी आग्रह करतो। खरं तर गेल्या 3 दिवसापासून लोकनेते खासदार निलेशजी लंके हे नगर शहरातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेली आपण पाहतोय। या नगर शहरातली आहे ना, प्रशासन हा खूप ढिल्ला प्रशासन झालेला आहे। या नगर शहराला मजबूत प्रशासन पाहिजे होय। आपण पाहतोय की कृष्णप्रकाश, ज्योतिप्रिया सिंग मॅडम ज्यावेळेस होते त्यावेळेस इकडं प्रशासन एवढं मजबूत होतं की गुंड किंवा 2 नंबरचे धंदे करणारे, अवैध धंदे करणारे ते घाबरायचे। पण आता तर ओपन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे यांना पूर्ण हप्ते चालू आहेत, यांना प्रशासन त्या 2 नंबरच्या अवैध धंदे करणाऱ्याला प्रोटेक्शन देतात। ते नगर शहरात मर्डर होऊ राहिले दिवसा ढवळ्यात, त्या ठिकाणी पोलिसांची कोणतीही ॲक्शन नाही आहे त्याच्यावर। त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल की या नगर शहरातले जे बिंगोचे असतील, हे असतील, किंवा इथले ताबे मारणारे गुंड असतील, त्यांना प्रोटेक्शन देतात। ते सर्वसामान्य माणूस जर पोलीस स्टेशनात गेला की माझ्या जमिनीवर ताबा झालेला आहे, तर त्याच्या अगोदरच त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला असतो गुंडांनी। म्हणजे ही परिस्थिती घडतीये। आणि एखादा आता हिरंब कुलकर्णीचा किती मोठा विषय झाला, आपण पाहिलं असेल की त्यांनी पानची टपरी हटवावी म्हणून त्यांना एवढी मारहाण झाली। बरं, ते पोलीस स्टेशनात गेले, मग पोलीस स्टेशनात जाऊन त्यांनी कंप्लेंट करायला गेलं तर त्यांना 3-4 तास बाहेर बसवलं पोलिसांनी। मग हे काय, मग त्यांनी वरून बघा वशीला लागल्याशिवाय पोलीस ऐकून राहिले। सर्वसामान्य जनता आज भयभीत आहे, महिला भयभीत आहे, त्यांच्यावर काय म्हणतात छेडछाडचे प्रकरण होतात, चेन स्नॅचिंग होतात, त्याच्यावर काय तुम्ही पर्याय केलं आहे? नगर जर प्रशासनाच्या मनात आलं तर ते नगर शहराला एका मिनिटात ठीक करू शकतात, एका 8 दिवसात पूर्ण। पण हे करायचं नाही आहे।
कारण की याच्या मागं यांचे हप्ते चालू आहे यांना. आणि सगळे नाही बरं का, काही लोक आहे याच्यातले की 100%पैकी 10% लोक हे सगळे हप्ते गोळा करतात. आणि आमचे पोलीस कर्मचारी काही एवढे चांगले आहेत की ते सहकार्य करतात. रात्रंदिवसभर आता आम्ही इथं उपोषणाला आहे ते बसलेले असतात, पण ह्या लोकांमुळं पूर्ण डिपार्टमेंट खराब होतो आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. याच्या संदर्भात सर आपला अजून काय म्हणजे ह्या जे कारभार सगळे चाललं आहे पोलीस प्रशासनाकडं, तर आपल्याला काय वाटतं का बा अजून हे थांबावं, कितपत ते थांबावं आणि कसं थांबावं साहेब? आम्ही या ठिकाणी त्यासाठीच आलो आहे की नेत्यांना घेऊन की पोलीस प्रशासनाचा जो ढिसाळ कारभार आहे, जो माफिया कारभार आहे, तो आज थांबला पाहिजे व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे. आज आपण पाहतो गेल्या 3 दिवसापासून 2 ते 2.5 हजार अर्ज आलेले. म्हणजे ते पोलिसांना जर तुम्ही बघितलं असेल ना की सगळे बरं असं नाही ना की चला याच्या विरोधात, पोलिसांच्या विरोधात आलेले अर्ज. एवढ्या पोलिसांनी आहे ना सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबला होता. माननीय अनिल भैया राठोड होते त्यावेळेस या नगर शहराला संरक्षण होतं, पोलीस प्रशासनावर अंकुश होता प्रत्येक गोष्टीवर. पण आता ती गोष्ट नाही राहिली आहे. पण आता लोकनेते निलेश लंके जेव्हापासून खासदार झालेले तेव्हापासून या कुठंतरी या प्रशासनावर महानगरपालिका असो किंवा पोलीस याच्यावर अंकुश यायचं वेळ आता चालू केलेलं आहे. ठीक आहे साहेब, आपण या संदर्भात 2 शब्द बोलले. आपल्या स्मार्ट अहमदनगर न्यूजतर्फे आपला आभारी आहोत. थँक्यू सो मच सर. माध्यमातून अभिषेक कळमकर साहेब आणि विक्रम भैया आपल्याबरोबर आहेत, तर त्यांची पण प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. आपल्या अहमदनगर पोलीस मुख्यालय येथे आपल्या नगर दक्षिणेचे खासदार गेल्या 3 दिवसापासून इथं उपोषणाला बसलेले आहेत. सगळ्यांना या ठिकाणी कारण माहीत आहे हे कशासाठी उपोषणाला बसलेत. हजारोच्या वरती असे तक्रारदार अर्ज येतात आहेत. यापूर्वीसुद्धा ज्या वेळेस निलेश लंके खासदार म्हणून निवडून गेले, सर्वसामान्य जनतेला आणि आम जनतेला एकच माहिती होतं, आपण निवडून दिलेला खासदार या ठिकाणी आपले प्रश्न सोडवणार. आणि हा प्रश्न काय सामान्य प्रश्न नाही, हा प्रश्न सर्वसामान्यांवर झालेली पिळवणूक, त्यांना झालेला त्रास, त्यांच्यावर झालेला अत्याचार, त्यांच्यावर झालेला अन्याय याविषयी या ठिकाणी हे उपोषणाला खासदार निलेश लंके बसलेले आहेत. कुणाचं त्या ठिकाणी सोनारांचं या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. कुणाला 2 किलो सोनं मागतात, कुणाला 1 किलो सोनं मागतात. तुम्ही त्या ठिकाणी आरोपींनी तुमच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी सोनं विकलंय, तुम्ही ते सोनं घेतलंय, त्याचा पुरावा नाही आहे, परंतु पोलीस कर्मचारी या ठिकाणी दबाव आणून त्याला उचलण्यात येतं या व्यापाऱ्याला. ही एक केस असेल. दुसरी केस पोलीस स्टेशनच्या, ज्यावेळेस पोलीस स्टेशनला तक्रार करायला एखादी महिला जाती, तिच्यावर अन्याय झाला आहे, तिच्यावर कशा पद्धतीने तिला पाठवून देण्याचं काम होतं, तिचं पूर्णपणे ऐकून घेतलं जात नाही, अशा सगळ्या विषयामध्ये इतके तक्रारी येत आहेत तरीसुद्धा पोलीस प्रशासनाला जाग येत नसेल, ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आमचं निलेश लंके साहेबांचं एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी संबंधित जे कोणी निवडक पोलीस अधिकारी आहेत, ज्यांच्यामुळं पोलीस अख्खं फोर्स या अहमदनगर पोलीस जिल्ह्याचं त्या ठिकाणी बदनाम होतं आहे, यांनी भूमिका घ्यावी, SP साहेबांनी घ्यावी. अजूनपर्यंत त्या ठिकाणी ते कुणाच्या दबावाखाली आहे? महायुती सरकारच्या दबावाखाली आहेत, भाजपच्या दबावाखाली आहेत, पालकमंत्र्याच्या दबावाखाली हे होत का नाही? या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लक्ष घातलं पाहिजे. कशा परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती निर्माण, एखादा संसदेचा सदस्य ज्याला 21 लाख लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, त्याला बसण्याची वेळ येते रस्त्याच्या कडेला, ही शोकांकित आहे. याच्यामध्ये आज संसदेमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार अमोल कोल्हे या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात आहे की या इथली लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भामध्ये अवैध धंद्याच्या माध्यमातून इथं नगर शहरात मर्डर केसेस घडलेले आहेत. इथं कशा पद्धतीने उद्ध्वस्त झालेला आहे सगळा विषय. लोकांचे कुटुंब अवैध धंद्यांमुळे होतं काय? जे तरुण पोरं आहेत या ठिकाणी कितीतरी पैशाचा या माध्यमातून कोणी बिंगो खेळतं, कोणी काय खेळतं, परंतु या सगळ्या याच्यातून हे पैसे जातात कुठं? पैशाचे हप्ते किती आहेत? गुटख्याचा विषय सांगितलं तर नगर शहरामध्ये 4 आणि 5 कोटीची ती तस्करी, सगळी जी ट्रान्सपोर्टेशन होतं, हे ट्रका येतात कुठून? पोलीस प्रशासनाला हे दिसत नाही का? आणि साधा पोलीस प्रशासनाला हे दिसतं की निलेश लंकेंचा स्टेटस ठेवल्यामुळं 323 दाखल होती.
नुसतं स्टेटस ठेवता तुम्ही म्हणून. आणि आम्हाला त्या ठिकाणी मग हेच प्रश्न सगळ्या सर्वसामान्य जनतेसाठी तो माणूस बसलाय. पोलीस प्रशासनाला जाग येत नसेल तर ह्या आंदोलनाचं, ह्या उपोषणाचं तीव्र सुस्वरूप धारण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचं सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन असेल याची त्यांनी नोंद घ्यावी. साहेब, आपल्याला काय वाटतंय की बाबा याच्या पुढचं हे कारभार थांबणार आहे का नाही थांबणार आहे? आपल्या मनात काय, याची गोष्ट तुमच्या लक्षात काय येत आहे? हा कारभार थांबवा म्हणून ज्यांनी पालकत्व स्वीकारलं, सन्माननीय या राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हे पालकत्व आहे यांच्याकडं या जिल्ह्याचं. आजपर्यंत आम्ही बघितलंच नाही. फडणवीस साहेब आले इथं गाडी नगरसेवक. आपल्याबरोबर स्मार्ट अहमदनगर न्यूजबरोबर योगीराज गाडे साहेब, जे काही खासदार लंके साहेब जे आहे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहे, तर ते दोन गोष्टी आपल्याबरोबर बोलतील. साहेब, या आंदोलनाच्या मागे आपल्याला काय वाटतं, याचा पडसाद किंवा याचा कारभार हे थांबणार आहे का नाही थांबणार आहे, किंवा याचं जे परिणाम होणार आहे ते पुढचं कसं राहणार आहे? आणि लोक घाबरत आहे का आम्ही कंप्लेंट देऊ का नाही देऊ, प्रशासनाला घाबरतात किंवा पोलीस प्रशासनाला घाबरतात, या संदर्भात आपलं काय बोलणं आहे साहेब? लोकांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. जितका दिरंगाई पोलीस करतील तेवढं हा विषय पेटत जाईल आणि पेटत चालला आहे. रोज तक्रारीची संख्या वाढत चालली. आतापर्यंत 2,500 ते 3,000 तक्रारी आलेल्या आहेत आणि स्वतः खासदार एक मोठं पद आहे. 20 लाख लोकांच्या जनतेतून निवडून आलेलं एक व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळं ह्या आंदोलनाला वेटेज आहे आणि स्वतः खासदार इथं बसल्यामुळं अनेक लोक ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले होते आजपर्यंत, ते सर्वजण पुढे येऊन निर्भयपणे न घाबरता आपल्या तक्रारी देऊ राहिल्यात. पूर्वी ते येत होते पण त्यांना असं वाटायचं की कोणी आपल्या मागं राहील नाही राहील, पण आता सक्षम माणूस आपल्या मागं उभा असल्यामुळं जनता देखील न घाबरता इथे येते. आज एक जणाने एक महत्त्वाचं सांगितलं की एक काळ असा होता की पुढारी खेडेगावात गेले की ते लोक मागणी करायची की आम्हाला पोलीस स्टेशन द्या, पोलीस स्टेशनची मागणी करायची आवर्जून. पण आता काळ ते म्हणले इतका बदलला आहे नगर जिल्ह्यात की लोक पोलिसांच्या विरोधात तक्रारी पुढाऱ्यांकडे करायला लागलेत. पूर्वी ऑपोजिट होतं की पोलिसांकडून संरक्षणाची अपेक्षा राहायची, गुंडांकडून किंवा नेत्यांकडून जी गुंडगिरी व्हायची त्याच्यावरून लोकांना अपेक्षा पोलिसांकडून राहायची. आता नेत्यांकडून लोकांना पोलिसांपासून संरक्षण पाहिजे. आता म्हणजे इतकं नगर जिल्ह्यात वेळ बदललेली आहे. बरं, आणि अजून साहेबांकडनं आपल्याला काय वाटतं का बाबा, अपेक्षा काय SP साहेबांकडनं आपल्याला अपेक्षा काय साहेब? अजून SP साहेबांकडं ते हे पोलीस दलाचे प्रमुख आहेत नगर जिल्ह्याचे, त्यांच्याकडून अपेक्षा एकच आहे की त्यांनी संरक्षण दिलं पाहिजे जनतेला. त्यांनी संरक्षण दिलं तर तक्रार येणार नाही आणि ते अध्यक्ष असल्यामुळे ते खरंच ह्यासाठी ते जबाबदार एक व्यक्ती आहेत. आणि जे काही भ्रष्टाचार समोर येतो आहे त्यासाठी SP देखील जबाबदार आहेत, कारण की तुमच्या अंडर हे सगळं चाललं आहे. असं नाही की 1 महिना किंवा 2 महिने चाललं आहे, सतत वर्षानुवर्ष चालत येत राहिलेलं आहे. तर SP पासून तर गृहमंत्री जे देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वांनीच दखल घेतली पाहिजे या गोष्टीची. ठीक आहे, आभारी साहेब. आपल्याला या संदर्भात साहेबांनी 2 गोष्टी बोललेल्या आहे, तर आपण मीडियातर्फे प्रयत्न करू को हे साहेबांकडनं पण आणि फडणवीस साहेबांकडनं पण ते पोचावी, जनतेचे आवाज आणि जे सामान्य कार्यकर्ते काम करत आहे त्यांच्या पण संदर्भात. आभारी. या ठिकाणी आपल्याबरोबर संभाजी कदम राजे साहेब, शिवसेनाचे उपशहर प्रमुख, आपल्या शहर प्रमुख आपल्याबरोबर आहे. थोडी त्यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे जे आंदोलन सध्या चालू आहे आपल्याबद्दल, तर त्या हिशोबाने साहेब आपल्याबरोबर बोलतील. आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे. विविध प्रश्नांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं लोकांना न्याय देण्यासाठी निलेश लंके साहेब हे रोडवर बसलेले आहेत. त्यांचं उपोषण चालू आहे आणि प्रशासनाला आम्ही जाऊन देखील विनंती केली की या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालावं. ज्या विषयासाठी खरं तर लंके साहेब नगर शहराच्या जिल्ह्यातील लोकांसाठी या ठिकाणी बसलेत ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आता 3 दिवसात नगर जिल्ह्यातून विविध भागातून विविध व्यापारी असतील, सर्वसामान्य लोक असतील, ज्यांना या व्यवस्थेतून त्रास झाला ते लोक पुढे येऊन फिर्याद देखील द्यायला तयार झालेले आहेत. अशी एक भीषण परिस्थिती खरं तर आपल्याला या ठिकाणी ओढवलेली आहे. म्हणजे पोलीस व्यवस्थेतून काही लोकांना कसा त्रास होतो. आणि आम्ही SP साहेबांना देखील सांगितलं की आपण न्याय देण्याचं पहिली पायरी कोणती असेल तर ती पोलीस स्टेशन असते, कोर्ट ही दुसरी पायरी समजली जाईल. आणि पहिल्या पायरीवरच जर का काही लोकांकडून समाजातील लोकांना, व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना, काही प्लॉट धारक असतील किंवा जमीन धारक असतील यांचे देखील प्रश्न या ठिकाणी समोर आलेले आहेत.
आता अशा विविध व्यवस्थेच्या माध्यमातून ज्या लोकांना त्रास झाला ती लोक या ठिकाणी येऊन आपली व्यथा मांडतात, निवेदन देतात. प्रसंगी पोलीस म्हणजे त्या सर्व लोकांची नावं घेऊन कंप्लेंट देण्याची देखील त्यांची तयारी आहे. आणि अशी भीषण परिस्थितीमध्ये SP साहेब यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करून लवकरात लवकर हे आंदोलन कसं थांबून याला न्याय कसा देता येईल याचा देखील विचार खरं तर त्यांनी करावा. आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी आपली आहे तसं आपल्या ऑफिसमध्ये काही अनागोंदी होत असेल तर ती पाहण्याची जबाबदारी देखील आपली आहे. त्याचा देखील विचार त्यांनी या ठिकाणी करावा आणि हे आंदोलन कसं थांबल याच्या संदर्भात आपण एक पाऊल पुढे जाऊन याच्यामध्ये विचार करावा. आणि या संदर्भात साहेबांनी जे आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्या हिशोबाने साहेबांबरोबर आणि लंके साहेबांबरोबर जे प्रतिक्रिया पुढचं पाऊल उचलणार आहे त्या हिशोबाने आपण त्यांचा आभार मानतो आहे आणि साहेबांचा पण आभार मानतो आहे. थँक्यू.